नमस्कार मित्रांनो, पवन पांचाळ या ब्लॉगमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत BOLO ॲपबद्दल माहिती। BOLO ॲप वापरण्याच्या आधी तुमचा मोबाईल क्रमांक हा तुमच्या यादी भाग दिलेली जी यादी भाग असेल त्या यादी भागाला हा रजिस्टर झालेला पाहिजे। रजिस्टर झाल्यानंतर इथे तुम्हाला BOLO ॲप ओपन करायचा आहे। BOLO ॲप ओपन झाल्यानंतर इथे रजिस्टर मोबाईल नंबर हा तुम्हाला इथे त्याची नोंद करायची आहे। रजिस्टर मोबाईल नंबर नोंद झाल्यानंतर इथे तुम्हाला पासवर्डचं ऑप्शन दिसते, ते बाय डिफॉल्ट पासवर्ड तिथे टाकला गेलेला आहे आणि हा पोर्टल पूर्णपणे क्लोज आहे। त्यामुळे तुम्हाला इथे काही न करता मोबाईल नंबर क्रमांक टाकल्यानंतर रिक्वेस्ट OTP वर क्लिक करायचे आहे। रिक्वेस्ट OTP वर क्लिक केल्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला OTP क्रमांक हा जनरेट होऊन तुम्हाला दिसेल व तो OTP क्रमांक तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। OTP क्रमांक एंटर केल्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक दुसरे इंटरफेस दिसेल, त्यावर सिलेक्ट पार्ट नंबर असं ऑप्शन आहे। पार्ट नंबरवर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जी यादी भाग म्हणजे पार्ट नंबर अलॉट झाला असेल तो पार्ट नंबर तुम्हाला इथे दिसणार आहे। तर त्या पार्ट नंबरवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटन या बटनावर क्लिक करायचं आहे। सबमिट बटन क्लिक केल्यानंतर इथे सिलेक्ट लँग्वेज हे ऑटो ठेवायचं आहे व सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे। सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डिव्हाइस कंपॅटिबिलिटी रिपोर्ट्स म्हणजे तुमचा डिव्हाइस या ॲपसाठी कंपॅटेबल आहे की नाही हे तुम्हाला इथे दिसणार आहे। ज्या ज्या गोष्टी कंपॅटेबल असतील त्या गोष्टीवर इथे टिक मार्क केलेले असेल व त्यानंतर तुम्हाला इथे सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे। सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही असा इंटरफेस इथे दिसेल। तर इथे तुम्हाला मी फक्त चेकलिस्ट कसे क्लिअर करायचे किंवा चेकलिस्ट ऑनलाईन कसे चेक करायचे, चेकलिस्ट घरी घरी जाऊन मतदारांची माहिती कशी व्हेरीफाय करायची व ती या BOLO ॲपवर कशी नोंद करायची याची मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत माहिती देणार आहे। या BOLO ॲपमध्ये चेकलिस्ट क्लिअर करताना जर BOLOची काही माहिती त्यांनी चुकीची भरली असेल किंवा त्याच्याकडून काही मिस्टेक झालेले असेल किंवा काही अर्जदार हे फोटोच्या जागी डॉक्युमेंट्स अपलोड करतात आणि त्यानंतर चुकीचे डॉक्युमेंट्स तिथे अपलोड करतात किंवा त्यांच्या स्पेलिंगमध्ये घाईघाईमध्ये काहीतरी मिस्टेक होती, तर त्या अशा गोष्टी आपण इथे व्हेरीफाय करू शकतो। तर त्यासाठी प्रथम आपल्याला चेकलिस्ट या पोर्टलवर जावं लागेल। तुम्हाला इथे दिसत असेल फॅसिलिटी, चेकलिस्ट, फॉर्म, STS सर्वे, DAC, BOLO रजिस्टर, PAC आणि चेकलिस्ट नोटिफिकेशन। सध्या आपण चेकलिस्ट या पोर्टलबद्दल माहिती मिळूया। तर इथे आपण चेकलिस्ट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। चेकलिस्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काहीसा असा इंटरफेस दिसेल। इथे तुम्हाला तुमच्या आत्तापर्यंत चेकलिस्ट इथे तुम्हाला दिसणार आहे। तर आपण यामध्ये 6 नंबरची चेकलिस्ट याच्यावर क्लिक करूया। इथे तुम्हाला नवीन चेकलिस्ट दिसत आहे, ज्यामध्ये मतदाराचा फोटो, नाव, त्याचे लिंग, त्याचे फादर रिलेशन, मोबाईल नंबर एक्सेट्रा इथे माहिती आपल्याला दिसत आहे। इथे जर मतदाराचा फोटो चुकीचा असेल तर तो ओपन करून बघायचा आहे व त्याने दिलेल्या फोटोनुसार इथे आपण मतदाराचा फोटो अपडेट करू शकतो।
त्यासाठी आपल्याला मतदाराची माहिती हे नॉट सेम म्हणून या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर पेन्सिल या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। पेन्सिलवर आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे करेक्शनसाठी ऑप्शन ओपन होईल। मतदाराचा फोटो अपडेट करण्यासाठी चूज फाईलवर क्लिक करा आणि ओपन गॅलरीवर क्लिक करून मतदाराने दिलेला फोटो इथे अपलोड करा। मी हे सर्व डेमोसाठी दाखवत आहे, त्यामुळे इथे सेव्ह बटनवर क्लिक करत नाही, तुम्ही सेव्ह बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे मतदाराचा फोटो तुम्ही इथे अपडेट करू शकता। तसेच इतर काही माहिती त्यांना जर अपडेट करायची असेल तर त्या जागेवर नॉट सेम करून परत तुम्हाला पेन्सिल आयकॉनवर क्लिक करून तो अपलोड करायचा आहे। इथे तुम्हाला मतदाराचा डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी या बटनवर क्लिक करून हे डॉक्युमेंट ओपन करायचं आहे। त्यानंतर त्याने वास्तवाचा पुरावा म्हणून दिलेले डॉक्युमेंट इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओपन होईल व ते ओरिजिनल आणि इकडचे डॉक्युमेंट चेक करून ते तुम्हाला चेक करायचे आहे। अशा प्रकारे मतदाराचा अर्ज हा तुम्हाला पडताळणी करायचा आहे व तो मतदार इथे अवेलेबल आहे की नाही यासाठी तुम्हाला या अवेलेबल बटनवर क्लिक करायचं आहे। जर तो अपसेट असेल तर अपसेटवर क्लिक करा, शिफ्टेड असेल तर शिफ्टेडवर क्लिक करा, डेट असेल तर डेटवर क्लिक करा। त्यानंतर त्याची माहिती जर अचूक असेल तर त्याच्यावर सेमवर क्लिक करून इथे तुमचा रिमार्क म्हणून व्हेरीफाय ओके बाय BLO असे तुम्हाला इथे नमूद करायचं आहे व सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे। सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय सक्सेसफुली असा मेसेज येईल आणि तुमचा व्हेरीफाय झालेला अर्ज हा व्हेरीफाईड बॉक्समध्ये जमा होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला मतदाराचा अर्ज हा घरी जाऊन पडताळणी करायची आहे। त्याने दिलेले कागदपत्र हे व्यवस्थित पडताळणी करायचे आहे। त्याने अपलोड केलेले कागदपत्र आणि दिलेले कागदपत्र हे तपासायचे आहे व तसेच त्याची माहिती जर काय अपूर्ण असेल किंवा त्याला काही चेंजेस अजून करायचे असेल तर ते या BLO ॲप मार्फत तुम्ही त्याचे नाव व पत्ता हे सगळे अपडेट करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला मतदाराचा अर्ज पडताळणी करून कार्यालयात जमा करायचा आहे। तर मित्रांनो, तुम्हाला चेकलिस्ट कशी क्लिअर करायची हे तर या व्हिडिओ मार्फत समजले असेल। जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण वाटत असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।